नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे शेतीच्या नवीन वाटामध्ये. तर मंडळी, आपण जे मोशीचं आंतरराष्ट्रीय कृषी किसान प्रदर्शन दाखवण्यासाठी आलो आहे. तर चला, मी आपलं कृषी प्रदर्शन दाखवणार आहे. चला तर मग. त्यांना क्रॉप वगैरे काही असं काही केलंय का? कसं आहे ते असं करता येतं ना तुम्ही. साक्षी इरिगेशन चॅनल आहे काय तुमचा? कुठला काय नाव आहे यूट्यूबचं? रविराज डगे व्लॉग्स म्हणून. सॉरी, रविराज डगे व्लॉग्स म्हणून आहे. रविराज डगे. आता आपण प्रदर्शनामध्ये एंट्री घेतली आहे. समोरच दरवर्षीप्रमाणे किर्लोस्करचा स्टॉल आहे. समोर महिंद्रा आहे. थोडंसं गेल्या वर्षीपेक्षा वेगळं असं दिसत आहे. अनेक शेतकरी या किर्लोस्कर स्टॉलला भेट देताना पाहत आहेत. या ठिकाणी इंजिन किर्लोस्कर मोटर, डिझेल इंजिन, मोटर पंप, साईडला किर्लोस्करचे पॉवर टिलर्स, वेडर्स पाहायला मिळत आहेत. हे किर्लोस्करचं भात काढणी यंत्र, हार्वेस्टर, PT 1205. मित्रांनो, आपण आता महिंद्रा ट्रॅक्टरच्या स्टॉलवर आलेलो आहोत. महिंद्राचे आता वेगवेगळे ट्रॅक्टर आहेत, आपल्याला दाखवत आहे. हा समोर दिसतो हा ओजा आहे. हा 605, हा युवटेक 575. आता आपण किसानच्या कृषी निविष्ठा या स्टॉलला मध्ये आपण एंट्री मारत आहे. हा तो आहे. हा आहे बायोस्कर टेक्नॉलॉजीचा स्टॉल आणि फलटणची KB बायो हा समोर आहे. महाफीडचा पलीकडच्या साईडला स्टॉल आहे. तर आपल्याला वार्षिक वर्गणी 300 रुपये. बायोस्कर टेक्नॉलॉजी जे खते म्हणजे जर्मिनेटर, फ्रायवर, क्रॉप शायनर, रायपनर ही प्रसिद्ध खतं आहेत, औषधं आहेत त्यांची. आणि त्यांची या ठिकाणची पुस्तकाचे आपण पाहू शकता. अनेक पुस्तकं, वर्गणी पुस्तक पण आपल्या इथं उपलब्ध आहे. लागवड केल्यापासून 6 महिन्याच्या आतच लांब आहे, ते बारक आहे. 6 महिन्यात चालू होतं नाही. एक झाड तुमचं लावल्यापासून 10 वर्षापर्यंत उत्पन्न देतो. कोणतं आहे नाव? काय याचं? सिद्धिविनायक. ओके. लागवडीच्या आतच 6 महिन्याच्या आतच काय. आणि ही त्यांची औषधे. बावस्करचा हा कोयता 150 रुपये, 140 रुपये वेळा, खुरपं 140ला, हातपंजा आहे. हा फळं काढण्याचा ही दातळं, कोरं ही बाकीच्या वस्तू. केबीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक माहिती व्हावं म्हणून मी केबीचे जे आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेत आहे. सांगा सर. नमस्कार, मी एक शेतकरी आहे आणि त्यानंतर मी कंपनीचा एम्प्लॉय आहे. शेतकऱ्याला बऱ्याच वेळेला उत्पादित मालाला मार्केटमध्ये अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाही किंवा बऱ्याच वेळा उत्पादन खर्चापेक्षा कमी दरानं माल विकावा लागतो. पण केबी ही कंपनी शेतकऱ्याबरोबर करार शेती करते. कोणतंही पीक घेण्यापूर्वी शेतकऱ्याला हमी भाव दिला जातो. जसं भेंडीला 27 रुपये रेट आहे, दुधी भोपळ्याला 14 रुपये रेट आहे, बेबीगावसाठी 7.5 रुपये पाल्यासकट रेट आहे, मिरचीसाठी 22 रुपये रेट आहे. त्या पिकाला लागणारी सर्व औषधं आम्ही शेतकऱ्यांना मोफत देतो. औषध मारणारा मोफत असतो आणि तयार झालेला माल आपण शेतकऱ्याच्या मळ्यातून घेतो. एवढं प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे दुसरी कुठलीही कंपनी शेतकऱ्याबरोबर सध्या करार शेतीमध्ये काम करत नाही.
गाडीमध्ये वजन काटा असतो, त्याच्या समोर वजन केलं जातं, त्याला दुसऱ्या दिवशी पावती दिली जाते. दर 10 दिवसांनी बियाणाचे किंवा रोपाचे पैसे कट करून बाकीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केले जातात. शेतकऱ्याला शेती करत असताना टेक्निकली सर्व गाईडलाईन त्याच्या बांधावरती पुरवली जाते. शेतकऱ्यासाठी आमची एक हेल्पलाईन आहे जी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असते. सध्या सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. केमिकलमुळं आपलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं आता भारतीय लोकांचं आयुष्यमान कमी होत चाललेलं आहे. तर आज काळाची पावलं ओळखून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल केली पाहिजे. आमची कंपनीनं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहेत, जे मार्केटमधल्या टॉपर केमिकलच्या पुढे त्याचे रिझल्ट आहेत. आणि तेच प्रॉडक्ट वापरून आमची कंपनी दररोज युरोपियन कंट्रीमध्ये 15 ते 20 टन भाजीपाला बाय इयर एक्सपोर्ट करते. शेतकऱ्यांना आता काळाची पावलं ओळखून सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, केमिकलची मात्रा कमी केली पाहिजे. तर आमचे प्रॉडक्ट वापरून तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता. आत्ता स्प्रे केला तुम्ही, थोड्या वेळानं तुम्ही खाल्लं, दुसऱ्याला खाऊ घातलं तरी त्याच्यामध्ये केमिकलचा 0 रेसिड्यू आहे. तर आज ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. धन्यवाद. बरं, आता सर एक विसरायची गोष्ट म्हणजे जे तुम्ही आता म्हणला औषध वगैरे ही कंपनी पुरवते, मोफत असतात. मोफत. फक्त जे बी बियाणे आहे शेतकऱ्यांना खत देणे, पाणी देणे, माल तोडून देणे, बस एवढंच. आणि आता शेतकऱ्याच्या मनात पहिली शंका असते की पेमेंट पॉलिसी कशी आपली? तर 10 दिवसांनी पेमेंट आहे. आम्ही 10,000 शेतकऱ्याबरोबर काम करतोय. आमची कुठेही चौकशी करा, एका शेतकऱ्याचा 1 रुपया बुडवला असेल तर शेतकरी शोधून आणणार. ओपन चॅलेंज आहे आमचं. ओके, कारण हे शेतकऱ्यांना महत्वाची माहिती आहे. धन्यवाद सर. 12 अन्नद्रव्य एका खतामध्ये नत्रस, पुरत, पारा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, मॅंगनीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम ही अशी 12 अन्नद्रव्ये एकाच खतामध्ये अल्बर्ट सोल्युशन नावाच्या खतात आहे. हे इंग्लंडला ओमेक्स कंपनी मॅन्युफॅक्चर करते. ओमेक्स कंपनीचं अल्बर्ट सोल्युशन आपल्याला फवारणीतून देता येतं. 5 ग्रॅम एका लिटरमध्ये पाणी टाकायचं. ड्रीपमधून देता येतं 2 किलोनं पर एकरनं. आणि युरिया DAP सोबत पण मिक्स करता येतं. जगातलं पहिलं खत. याच्यात 12 अन्नद्रव्य आहेत जे पाण्यासोबत रिॲक्शन करत नाही. पाण्यात कार्बोनेट्स असतात. काळी माती असेल, चुनखड असेल तरीही काम करतं. असं खत अल्बर्ट सोल्युशन एकरी 2. त्याचे रेट काय मग साधारणतः मार्केटमध्ये? 350 रुपये किलो एवढा एकरी खर्च होतो. एकरी 700 रुपये. 700 रुपये का? 2 लिटर लागतं. किलोचं आहे. पण फवारणीतून दिलं तुम्ही, आता म्हणलं चॅनल द्यायचे तर 1 किलोच लागेल, अर्धा किलोच लागेल. फवारणीमध्ये 5 ग्रॅम. तर आमची खर्च कमी होतो. 150-200 रुपयामध्ये फवारणीचा खर्च होतो. 700-800 रुपयामध्ये ड्रीप मधला खर्च. ओके, धन्यवाद सर. वगैरे टाकायचं तर युरियात मिक्स करून टाकू शकता. ओके, धन्यवाद सर. हे अल्बर्ट सोल्युशनचं हा आपल्या महाराष्ट्र शासनाचा स्टॉल आहे. फलोत्पादक विभाग या ठिकाणी आहे. वेगवेगळे प्रकल्प तसंच योजनांचा या ठिकाणी माहिती दिली गेली आहे. पाहू शकता बॅनरवर. फर्टचा स्टॉल आहे. यांची मायक्रोन्यूट्रियंट आणि वॉटर सॉल्युबल ही खते या ठिकाणी आपण पाहू शकता. येणारा ॲड्स कलिंगड रोप. सर आपल्याकडे काय रोपं मिळतात का औषध मिळतं? काय रोप? डेव्हलपर तुम्हाला दाखवतो मी इकडे बघा. पांढरी मुळी. ह्याला वापरलेलं नाही आहे. ह्याला वापरलेलं इथं पण बघा तुम्ही पण पेटचं पण पाहू शकता. पेटला ह्याला वापरलेलं आहे. 5 MG म्हणून नाही, ह्याला वापरलेलं नाही. कांद्याचं पण तसं आहे. कांद्याला पण याचे रूट्स बघा. म्हणजे मुळ्यांची वाढ कमी आहे. मुळ्याची वाढ आणि तुमच्या मुळ्या जर व्यवस्थित असतं तर ते ह्याला पण बळी पडत नाही. आपण फरक पाहू शकता. उंचीमध्ये थोडासा फरक आहे, पण जी मुळी या ठिकाणी सरांनी काढून दाखवली हे पहा. खताचा इथं फरक दाखवता गेले आणि हे पहा. हा राईज अँड शाईनचा स्टॉल आहे. या ठिकाणी आपण त्यांचे केळीचे वेगवेगळे वाण पाहतात. हे आहे लाल केळी, रेड वाणा.
हे फिनोझोन न्यूट्रिशन्स आहे, वॉटर सॉल्युबल खतं आहे त्यांची. 24-24-10, 10-52-10, 15-30-15, 18-44, हॉर्टिकल्चर ग्रेड 13-46, कॅल्शियम नायट्रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच NPK आहे 52-34, 12-61 या प्रकारची खते या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांची. आणि महापेडची खते व औषधे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे समोर IGL फर्टिलायझर आहे, त्यांची वॉटर सॉल्युबल खते आहेत, जसं की बॉरॉन, झिंक. पुष्पक ॲग्रोफर्ट ही खते औषधे पहा आपण या ठिकाणी वॉटर सॉल्युबल आहे. वेगवेगळी खतं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी गोबर ग्रीन तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचा हा स्टॉल आहे. आणि इकडं मार्केटिंग बोर्ड आहे, ज्याच्यावर कृषी पणन निर्यात सुविधा केंद्र, लिलाव, फळं व कडधान्य यासारख्या योजनांचं माहिती या ठिकाणी आहे. हा पूर्वा केमटेकचा स्टॉल आहे, त्या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांचं सेवर ॲक्टिवेटर आणि डेकोरस. हा पाशोरा क्रॉप क्रॅकचा स्टॉल आहे, त्यांचे पंप्स आहेत, तसेच औषधं पण आहेत. आमचे लोकेशन ॲड्रेस याचं आहे नाशिक फाटा पुणे. आणि आम्ही फेरोमेन ट्रॅप्स बनवतो, जे की कीटकनाशकाचे कीटक असतात ना शेतीवरती, जे क्रॉपवरती येतात. क्रॉपवरती जे कीटक असतात त्याच्यावरती आमचं हे ट्रॅप्स आहे. तर हे ट्रॅप्स आहेत, याला एक लूर मिळतो. तर याला लूर हे लूर आहे, हे प्रत्येक क्रॉपवरचे वेगळे वेगळे लूर आहेत. म्हणजे हे अलग, म्हणजे जे याच्यावरती लिहिलेलं आहे कुठल्या पिकावरती कुठला लूर लागेल. याची किंमत आहे 40 रुपीज. आणि हे पण हे टिकाऊ आहे, हे 1 टाईम यूज आहे, याला आपण 4 ते 5 वर्ष यूज करू शकतो. आणि हे सोलरचं आहे, याला हे याची किंमत 1200 रुपीज आहे. हे आपण याला दिवसभर, हे सोलरचं आहे, याला दिवसभर चार्जिंग होईल. फक्त एवढीचीच किंमत किती? 1200 रुपये पूर्ण सेट 1200 रुपये. हां, पूर्ण सेट 1200 रुपये. आणि हा लाईट लागेल याचा असं. आणि हे हां, त्यानंतर हे हाऊस फ्लायसाठी आहे. हाऊस फ्लायसाठी म्हणजे याची घरी असणाऱ्या त्या माशा, हां, घरी असणाऱ्या माशा किंवा गोठ्यात लागणाऱ्या माशा, जे आपला म्हणजे गाईंचं शेड असतो त्यामध्ये आपल्याला माशा जर कमी करायचे असतील तर याचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर हे ट्रॅप्स हे ट्रॅप्स आहेत, हे आपल्याला स्टिकी ट्रॅप्स. त्यानंतर एक मोठं बंडल आहे त्यामध्ये जीवाला, त्याचं 25 सेटवाला आहे. हा बसवंत किशमिश व मधाचा एक स्टॉल आहे, त्यांचे वेगवेगळे आपल्याला इथं प्रॉडक्ट पाहायला मिळत आहेत. जसं की हा मनुका, काय बघितलं हे काळे मनुके, किशमिश. तर हा या ठिकाणी आपण इथे मी 10 मिनिटं घातली, अजून तिथे 10 मिनिटं नाही घालणार. नमस्कार, मी योगेश मासुले. आणि आपला SRT शून्य मशागत शेती पद्धतीविषयी थोडीशी माहिती सांगतो. SRT शून्य मशागत शेती पद्धतीमध्ये एकदा जमीन नांगरली जाते सुरुवातीच्या काळात, त्यामध्ये शेणखत टाकून खत टाकून रोटावेटर रोटरली जाते.
आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळात गादी बनवलं जातं. ते गादी साधारणतः BBF यंत्र असतं, ट्रॅक्टरच्या पाठीमागे 2 फळीचा नांगर त्याला आपण बोलतो. त्यामध्ये 136 सेंटीमीटर अंतर ॲडजस्टमेंट केले तर 100 सेंटीमीटरचे आपल्या गादी तयार होतात. गादी तयार झाल्यानंतर आपला हा SRT साचा असतो. SRT साच्या साह्याने ठराविक अंतरावरती त्याला 25 बाय 25 अंतरावरती अशा पूर्ण आहेत. ते प्रत्येक पीक 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर असं मार्किंग केलेलं आहे. ते प्रत्येक पिकानुसार म्हणजे समजा भुईमुग असेल तर 25 बाय 25 सेंटीमीटर असेल, गहू असेल तर 12.5 बाय 25 असेल, किंवा मका असेल तर 50 बाय 25 असेल. असं पिकानुसार त्याचं अंतर म्हणजे ठराविक अंतरावरती जे शास्त्रानुसार एक अंतर पाहिजे त्या अंतरावरती लागवड केली जाते. आणि लागवड करून झालं तर पहिलं पाणी दिल्यानंतर 24 तासाच्या निवडुक्तनाशकाची फवारणी केली जाते, जेणेकरून पिकाला काही हानी पोहोचणार नाही. पण जी गवत म्हणजे काही तणांचा त्रास होणार आहे तो प्रादुर्भाव तो आटोक्यात राहील. त्यामुळं ते निवडुक्तनाशकाची फवारणी शिफारशीनुसार फवारणी केल्यानंतर जी काही खतं देण्याच्या पद्धतीत पारंपरिक पद्धतीने जी ब्रॉडकास्टिंग म्हणजे युरिया असेल, सुपला असेल, आवडावी खतं ब्रॉडकास्टिंग म्हणजे विस्कटून टाकली जातात. अशा पद्धतीने केल्यानंतर जे त्या ठिकाणी खत पडेल त्या ठिकाणी पीक जोमदार आलेलं दिसतं किंवा काही ठिकाणी कमी जास्त केलं होतं. आपण ह्या पद्धतीनं नियंत्रित लागवड करतो. त्यामुळं 2 रोपातलं अंतर सुयोग्य राखलं जातं. खतं त्याला एकसारखी दिली जातात. आणि ह्या पिकाच्या जे म्हणजे 4 रोपांची मुदत जेवढं पाहिजे मुळांपाशी खत दिलं जातं. त्यामुळं त्याला खताची मात्रा पण व्यवस्थित भेटली जाते. दुसरी गोष्ट 2 प्लांट टू प्लांट डिस्टन्स म्हणजे 2 रोपातलं अंतर सुयोग्य ठेवल्यामुळं हवा खिळकी राहते, इरिशन चांगलं होतं, रोगराईचं प्रमाण कमी राहतं. हे झालं बेसिक गोष्टी. पण ह्याच्यामध्ये शून्य मशागतीमध्ये काय तर पहिल्या पिकांची मुळं तर पारंपरिक पद्धतीने लोक जर वर्षी जमीन नांगरतात तर ह्याच्या पद्धतीने आपण काय करतो, पहिल्या पिकांची काही मुळं असतील, काही काडी कचरा, काही गवत असेल ते पहिल्या पिकाची कापणी झाल्यानंतर त्याच्यावरती ग्लायसिल फवारणी केल्यानंतर ग्लायसिल तणनाशकची फवारणी केल्यानंतर पहिल्या पिकांची मुळं आपण जागोजाग कुजवली जातात. कुजवल्यानंतर त्यामध्ये गांडूळ निर्मिती होते. आणि एकदा गांडूळ निर्मिती झाली का जमिनीत तिथे सूक्ष्मजीवांची वाढ होते, सेंद्रिय कर्ब वाढला जातो. आणि जी काही वर्षानुवर्षी मशागतीचा खर्च आहे तो आटोक्यात आणला जातो. दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा खर्च कमी येतो आणि उत्पादन मात्र त्याचं दुपटीनं वाढतं. का वाढतं? नियंत्रित लागवड करणे. दुसरी गोष्ट प्रोडक्शन कॉस्ट कमी करतोय. आणि तिसरी गोष्ट जमिनीची सुपीकता आपण ह्याच्यामध्ये राखली जाते. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याला फायदेशीर असं SRT शून्य मशागत शेती तंत्र आहे हे. ओके, धन्यवाद. सागर बायोटेकचं हे प्रॉडक्ट आहे. या ठिकाणी पाहतात ते यांचे बियाणे आहेत. वेगवेगळ्या मिरच्या. मिरचीमध्ये जास्त काम आहे का? जास्त मिरचीच लावली म्हणून. कलिंगड, काकडी. पण तो रॉकी आहे का हे? लावल्यानंतर साधारणतः किती दिवसात काढणी होते त्याची? 60 ते 65 दिवस. आणि खरबुजाचं सेम. ॲग्रोमार्ट आपली महाराष्ट्र शासन उद्योग विकास महामंडळाची ही प्रॉडक्ट आहेत. पायनॅपल सॉसेस, मिक्स फ्रूट जॅम, वेगवेगळे जॅम आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ग्रीन रिव्हॉल्युशनचा स्टॉल आहे. तर यांचे पण सापळे तसंच क्रॅप वगैरे आहेत.